स्वामी भक्त हो, आपण जेव्हा नित्यसेवा करताना स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, संक्षिप्त भागवत यासारख्या ग्रंथांचे तिथीवारानुसार पारायण करत असतो किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण जेव्हा संकल्प करून त्या ग्रंथाचे पारायण करत असतो तेव्हा आपल्याला एकाच पारायणाचे फळ मिळत असते। परंतु हीच सेवा जर आपण सामुदायिक पद्धतीने केली तर जेवढे कोणी या पारायणामध्ये सहभाग घेतलेला आहे, जेवढे कोणी हे पारायण करत आहेत, त्या सर्व पारायणांचे फळ आपल्याला मिळत असते। आणि सामुदायिक सेवांमुळे आपल्याला अनेक पाठांचे फळ तर मिळतेच, परंतु जो संकल्प करून आपण ही सेवा करत आहोत ती इच्छा या सामुदायिक सेवांमुळे नक्कीच पूर्णत्वास जाण्यासाठी मदत होते। तुम्हाला देखील आपल्या या चॅनेलवरती सामुदायिक सेवा व्हाव्यात असे वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।